अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। भुसावळ महामार्गावर दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला बाजारपेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या। ही कारवाई महामार्गावरील आलिशान वॉटर पार्क जवळ करण्यात आली। 7ही संशयितांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। भुसावळ महामार्गावर संशयित सशस्त्र दरोड्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती मिळतात बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी पथक पाठवले। यंत्रणेने महामार्गावरील आलिशान वॉटर पार्क जवळ दबा धरून असलेल्या संशयितांना ताब्यात घेतले। त्यांच्या ताब्यातून 2 गावठी पिस्तूल, 4 जिवंत काडतूस, 5 तलवारी, 4 धारदार चाकू असा 48,200 रुपयांचा ऐवज जप्त केला असून संशयितांमध्ये भुसावळ आणि फैजपूर येथील तरुणांचा सहभाग आहे। पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांवर या आधीही जबरी लूट आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल आहे। या 7ही संशयितांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। आज या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे। भुसावळ बाजारपेठेमध्ये कारवाई करण्यात आलेली आहे। काही हत्यारं जमा करण्यात आलेली आहे। काय सांगा? काल भुसावळ बाजारपेठचा SHO राहुल वाघ आणि त्यांच्या टीमला एक गोपनीय माहिती भेटलं होतं। म्हणजे बुरहानपूरवरून 3 इसम, फैजपूरवरून 2 आणि भुसावळचा 2 असा 7 लोक मिळून एका हॉटेलमध्ये एका दरोडा करण्याची तयारीत आहेत।
आणि त्याच्यासाठी सर्व साहित्य म्हणजे वेपन्स आणि फायरआर्म ही सर्व गोष्टी त्याच्यासोबत आहे. अशा गोपनीय माहिती भेटल्यानंतर आपला लोक एका हॉटेलला ही लोक तोंड टेबलवर बसले होत्या, ही 7 लोक. आणि आपल्या लोकांनी जाऊन अचानकपणे ते पंचांसमक्ष त्यांचं सर्च केल्यानंतर त्यांच्याकडं 2 पिस्टल्स, गावठी पिस्टल, 4 राऊंड आणि त्याच्यासोबत 1 फायटर आणि त्याच्यासोबत 4 चाकू आणि 4 तलवार अशा सर्व गोष्टी त्यांच्या हातातून त्यांच्याकडनं जप्ती करण्यात आलेल्या आहे. आणि नेमका काय उद्देशाने कुठे दरोडा करणार होत्या ही सर्व गोष्टी आमचा तपास चालू आहे. सर, यामध्ये जे आरोपी आपण अटक केलेली आहे यांची पार्श्वभूमी काय, गुन्हेगारी आहे? ह्याच्यापैकी म्हणजे आतापर्यंत आमचं तपासामध्ये निष्पन्न झालं की त्याच्या भुसावळचा राहणारा शेख इम्रान उर्फ मॉडेल ह्याच्या विरोधात जुने रॉबरी आणि आर्म्स ऍक्टचा केस आहे. आणि दुसरा एक अरबाज शेख म्हणून आहे, त्यांच्या विरोधात 2 अटेम्प्ट टू मर्डरचा केस आहे. आणि शेख मुजबिल शेख आणि या आरोपी आहे यांच्या विरोधात आर्म्स ऍक्टचा एक गुन्हा आहे आणि जुन्या एक अटेम्प्ट टू मर्डरचा देखील एक गुन्हा आहे. आणि शेख शोएब शेख याच्या विरोधात एक अटेम्प्ट टू मर्डर आहे. उरलेल्या 3 लोकांच्या विरोधात जे बुरहानपूर राहणार आहे, ही 3 लोकांच्या विरोधात कुठले गुन्हा दाखल आहेत का या गोष्टी आम्ही बुरहानपूर पोलीसकडनं माहिती घेण्यात चालू आहे. भुसावळमध्ये मागच्या या गोष्टी आम्ही तपास करतायत, म्हणजे ह्याचं काय ते हत्याकांडाचा आणि याच्या विषयावर काय संबंध आहे या गोष्टींचा तपास चालू आहे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.